हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघितलेलं आहे. त्यामध्ये आपण ॲट्रिया, व्हेंट्रिकल्स यांचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं, प्लस त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या आर्टरी, व्हेन्स प्रेझेंट असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्या कुठं ओपन होतात हे आपण बघितलेलं आहे. आता आपण आजच्या पिरियडमध्ये बघणार आहे पंपिंग ॲक्शन ऑफ द हार्ट. म्हणजे हार्ट हा कसा राहतो तर पंपिंग ऑर्गन आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे. या हार्टमध्ये कोणतंही बोन प्रेझेंट नाही. सगळा हा हार्ट जे आहे ते कसं राहतं, मस्क्युलर ऑर्गन असल्यामुळं मस्क्युलर ऑर्गन आहे. आणि प्लस हा काय आहे, पंपिंग ऑर्गनसुद्धा याला म्हटलं जातं, पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. आता यामध्ये तो पंपिंग ॲक्शन कसा करतो हे आपण या पिरियडला बघणार आहे. आता इथं बघा, तुम्हाला एक मी चार्ट लावलेला आहे. हा चार्ट आहे, हा कंडक्टिंग सिस्टीमचा आहे. फर्स्ट आपण पंपिंग ॲक्शन कशी असते हार्टची हे बघणार आहे. तर द पंपिंग ॲक्शन इज ब्रॉट अबाउट बाय द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द कार्डियक मसल्स ऑर हार्ट मसल्स. म्हणजे हार्टमध्ये ज्या मसल्स प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये काय राहतं तर रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. तर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे माहिती आहे आपल्याला, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय तर आकुंचन पावणे, आणि रिलॅक्सेशन म्हणजे काय तर आहे त्या कंडिशनमध्ये येणे किंवा रिलॅक्स होणे. दॅट इज द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन रिदमिक आपल्याला हार्टमध्ये बघायला मिळतं. तर यामध्ये बघा, ज्या कार्डियक मसल्स प्रेझेंट असतात हे या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनसाठी काय राहतात, रिस्पॉन्सिबल राहतात. तर यामध्ये बघा, आता हार्टच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर कॉन्ट्रॅक्शन जी प्रोसेस आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट मसल, त्याला एक पर्टिक्युलर वर्ड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिस्टोल. कॉन्ट्रॅक्शन हा जो वर्ड आहे हार्टच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर याला काय म्हटलं जातं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्टला सिस्टोल हा एक वर्ड आहे. म्हणजे हार्टच्या बाबतीत आपण त्याला सिस्टोल म्हटलं जातं. ज्यावेळी हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तर ती प्रोसेस जी असते किंवा ती जी कंडिशन असते त्या कंडिशनला सिस्टोल म्हटलं जातं. आणि रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल इज कॉल्ड अ डायस्टोल. रिलॅक्सेशन ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हटलं जातं, डायस्टोल. आता हे जे दोन वर्ड आहेत हे तुम्ही पाठच करायचे आहेत, कारण याच्यामध्ये जमलिंग भरपूर होतं. त्यामध्ये बघा, कॉन्ट्रॅक्शन जी प्रोसेस आहे, ज्यावेळी हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्या पोझिशनला सिस्टोलच म्हणायचं, आणि रिलॅक्स होतं त्या पोझिशनला डायस्टोल म्हणायचं. म्हणजे हार्टच्या बाबतीत हे दोन वर्ड तुम्हाला पुढं कंटिन्यू येणार आहेत. त्यामुळे ते म्हणत असताना कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन न म्हणता सिस्टोल अँड डायस्टोलच म्हणायचं. हार्ट ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेला सिस्टोल हा वर्ड वापरायचा आहे, आणि रिलॅक्स होतं त्यावेळेला डायस्टोलच म्हणायचं. यामध्ये बघा, आता तुम्हाला अ सिंगल सिस्टोल फॉलोड बाय डायस्टोल मेक अ वन हार्टबीट. तुमच्या थेअरीमध्ये काय दिलेलं आहे, सिंगल सिस्टोल फॉलोड बाय ए डायस्टोल मेक्स अ वन हार्टबीट. म्हणजे काय म्हटलं गेलेलं आहे की एक सिस्टोल आणि एक डायस्टोल म्हणजे एक कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल आणि एक रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल ज्यावेळी कंप्लीट होतं त्या प्रोसेसला किंवा त्या पोझिशनला काय म्हटलं गेलेलं आहे, हार्टबीट. तिथं एक हार्टबीट काय होतं, कंप्लीट होतं. एक वन हार्टबीट कधी कंप्लीट होतं तर याला एक सिंगल सिस्टोल फॉलोड बाय डायस्टोल इज कॉल्ड ॲज अ वन हार्टबीट. म्हणजे एक हार्टबीट व्हायला एक सिस्टोल व्हावं लागतं, म्हणजे एकदा कॉन्ट्रॅक्ट व्हावं लागतं आणि एकदा रिलॅक्स व्हावं लागतं. या पूर्ण प्रोसेसला वन हार्टबीट ऑफ द हार्ट म्हटलं जातं. यामध्ये बघा, द हार्ट बीट्स 72 टाईम पर मिनिट. पर मिनिटला म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला हार्ट किती वेळा, 70 ते 72 वेळा काय होतं, या 72 हार्टबीट्स आपल्याला हार्टमध्ये बघायला मिळतात. द हार्ट बीट्स 72 टाइम्स पर मिनिट. प्रत्येक मिनिटाला 70 ते 72 वेळा 72 हार्टबीट्स आपल्याला नॉर्मल ॲडल्टमध्ये बघायला मिळतात. यामध्ये बघा, दिस इज कॉल्ड ॲज अ हार्ट रेट. यालाच काय म्हटलं जातं, हार्ट रेट म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा, एका मिनिटामध्ये अजूनही लक्षात, एका मिनिटामध्ये 70 ते 72
हार्टबीट्स आपल्याला ऐकायला मिळतात नॉर्मल पोझिशनमध्ये, म्हणजे तुम्ही रिलॅक्स कंडिशनमध्ये ज्या वेळेला असाल, तुम्ही जर पळून आला तर ह्या हार्टबीट्स वाढलेल्या असतात. फक्त तुम्ही काय झालं, तुमच्या डोक्यामध्ये कोणता विचार नसेल, तुम्ही रिलॅक्स असाल, त्यावेळेला हा रेट आहे तो काय केला जातो, नॉर्मल म्हटला जातो. इन ॲडल्ट्समध्ये काय राहतो, हा हार्टबीटचा जो रेट आहे 70 ते 72 टाइम्स पर मिनिट, प्रत्येक मिनटाला 70 ते 72 वेळा आपला हार्ट काय करतं, बीट करतं. हे नॉर्मल रेंज आहे ह्युमन बिईंगमध्ये किंवा ॲडल्टमध्ये, ॲडल्टमध्ये. यालाच काय म्हटलं जातं, हार्ट रेट म्हटलं जातं. ड्युरिंग ईच हार्टबीट व्हेंट्रिकल्स पंप्स अबाउट 70 ml ऑफ ब्लड. दिस इज कॉल्ड अ स्ट्रोक व्हॉल्यूम. काय म्हटलं जातं, आता प्रत्येक हार्टबीटमध्ये म्हणजे प्रत्येक एका हार्टबीटला व्हेंट्रिकल काय करतात, तर 70 ml ब्लड काय करतात, पंप करतात. याला काय म्हणलं जातं स्ट्रोक व्हॉल्यूम. याला काय म्हणायचं, स्ट्रोक व्हॉल्यूम. म्हणजे प्रत्येक हार्टबीटला व्हेंट्रिकल्स काय करतात, तर जवळजवळ 70 मिली म्हणजे 70 ml ऑफ ब्लड काय केलं जातं, पंप केलं जातं. त्याला काय म्हणलं जातं, स्ट्रोक व्हॉल्यूम. मग तसंच जर आपण आता प्रत्येक मिनटाला हार्ट किती वेळा बीट होतं, हार्टबीट रेट काय राहतो, तर 70 to 70 टाईम पर मिनिट, म्हणजे प्रत्येक मिनटाला 70 ते 72 वेळा हार्ट काय करतं, बीट करतं. मग एका बीटला जर 70 मिली व्हेंट्रिकल्स 70 मिली ब्लड जर पंप करत असतील, एका हार्टबीटमध्ये, तर एका मिनटाला ते किती करतील, 70 मिली इंटू 70 और 72, म्हणजे त्याला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला बघायला मिळेल, तर जवळजवळ ही जी रेंज राहते ते 5040 मिली इतकी राहते. म्हणजे एका मिनटाला आपलं हार्ट जे आहे ते काय करतं, ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ऑफ ब्लड काय केलं जातं, पंप केलं जातं. एका मिनटामध्ये आपला हार्ट जो आहे एका मिनटामध्ये जवळजवळ 5 लिटर ब्लड काय करतो, पंप करतो. त्यालाच काय म्हणलं जातं, कार्डियॅक आउटपुट. याला काय म्हणलं जातं, कार्डियॅक आउटपुट. एका मिनटामध्ये हार्ट जो आहे तो किती ब्लड पंप करतो, यालाच काय म्हटलं जातं, कार्डियॅक आउटपुट म्हटलं जातं. जवळजवळ 5 लिटर ब्लड काय होतं, एका मिनटाला हार्टमधून पंप आउट होऊन बाहेर पडतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्डियॅक आउटपुट. हे वर्ड तुम्ही लक्षात ठेवायचे बरं का. आता इथे बघा, ह्या पॉईंटमध्ये आपण काय काय बघितलं, कॉन्ट्रॅक्शनला काय म्हणायचं, हार्ट कॉन्ट्रॅक्शनला सिस्टोल ही कन्सेप्ट वापरायची आहे. त्याच्यानंतर रिलॅक्सेशनला काय म्हणायचं, डायस्टोल म्हणायचं. एक सिस्टोल फॉलोड बाय 1 डायस्टोल, 1 सिस्टोल फॉलोड बाय 1 डायस्टोल इज कॉल्ड ॲज अ 1 हार्टबीट. त्याला काय म्हणायचं, एक हार्टबीट म्हटलं जातं. आणि एका मिनटामध्ये जवळजवळ 70 ते 72 हार्टबीट आपल्याला ऐकायला मिळतात. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, हार्ट रेट म्हटलं जातं. एका मिनटामध्ये आपलं हार्ट किती वेळा बीट होतं त्याला हार्ट रेट म्हटलं जातं. आणि जवळजवळ एका मिनटामध्ये म्हणजे एका हार्टबीटमध्ये हार्ट आपलं काय करतं, 70 मिली ब्लड व्हेंट्रिकल काय करतं, पंप आउट करतं एका हार्टबीटला. मग 72 हार्टबीटमध्ये ते जवळजवळ 5 लिटर ॲप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड काय करतं, पंप आउट करतं. त्याला कार्डियॅक आउटपुट म्हटलं जातं. म्हणजे एका मिनटामध्ये लक्षात घ्या, ह्युमन बिईंगचं जे हार्ट आहे ते काय करतं, 5 लिटर ब्लड पंप आउट करून ऑर्गनपर्यंत पोचवायचं काम करतं. त्याला कार्डियॅक आउटपुट म्हटलं जातं. हे आपण या पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट या पॉईंटमध्ये इतकं आपण बघितलेलं आहे. आता आपला नेक्स्ट पॉईंट जो आहे दॅट इज द कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट. आता कंडक्टिंग टिश्यू म्हणजे आपल्या हार्टमध्ये कोणते कोणते टिश्यू आहेत की जे ब्लड कंडक्ट करण्यासाठी किंवा पंपिंगसाठी किंवा हार्टच्या ज्या हार्टबीट्स आहेत त्या क्रिएट करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात, ते आपण इथं बघणार आहे. त्यामध्ये बघा, द ह्युमन हार्ट इज कॉल्ड ॲज अ मायोजेनिक हार्ट. आता मायोजेनिक म्हणजे काय,
तर दॅट इज द हार्ट इज अ केपेबल ऑफ जनरेटिंग ए कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडंट ऑफ अ नर्वस इनपुट. म्हणजे ज्या वेळेला हार्टबीट होतं ते हार्टबीट जे आहे किंवा ज्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सिस्टोल आणि डायस्टोल या प्रोसेस ज्या आहेत ते स्वतः हार्ट काय करतं आपल्यामध्ये तयार करतं. दॅट इज द मायोजेनिक हार्ट त्यासाठी म्हणलं जातं. हार्टवरती नर्वस सिस्टीमचा कोणताही कंट्रोल नसतो. आता आपण बघितलेलं आहे की आपल्या होल बॉडीवरती कंट्रोल कुणाचा राहतो, तर आपल्या ब्रेनचा कंट्रोल आपल्या होल बॉडीच्या मुवमेंट्सवरती किंवा सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती जो आहे ब्रेनचा कंट्रोल राहतो. फक्त हार्ट असा ऑर्गन आहे की जो मायोजेनिक आहे. मायोजेनिक का म्हटलं गेलेलं आहे, कारण तो ब्रेनच्या कंट्रोलमध्ये नसतो. तो स्वतः कंट्रोल तयार करतो आणि आपल्या स्वतःच्या कंट्रोलनुसार तो रिदमिक काय करतो, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन करतो. तो स्वतःचं वर्कआउट करत असताना त्याला नर्वस सिस्टीम अगदी नगण्य प्रमाणात कंट्रोल करते, पूर्णपणे नाही. मी काय म्हटलेलं अगदी नगण्य, अगदी थोड्या प्रमाणातच ते कंट्रोल त्याचा तो ब्रेनमध्ये राहतो. पण अदरवाईज हार्ट हे मायोजेनिक आहे. ते स्वतःचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन स्वतः क्रिएट करतो आणि स्वतःवरती कंट्रोल जो आहे तो हार्टचा स्वतः राहतो. आता जनरली तुम्ही बघा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये हे जर ब्रेनला मार लागला असेल ह्युमन बिईंगच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या, तर तो व्यक्ती जर कोमात गेला तर तो जिवंत राहतो. कारण कोमात जातो म्हणजे काय होतं, त्याची नर्वस सिस्टीम काम करत नाही, पण त्याचं हार्ट पंपिंग व्हायचं बंद होत नाही. त्याच्या अदर बॉडी ऑर्गनला सगळीकडे काय केलं जातं, ब्लड सप्लाय केला जातो फ्रॉम हार्ट. म्हणजे हार्ट काय राहत नाही, नर्वस सिस्टीमच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. आता त्याचं एक्झाम्पल म्हणजे मी तुम्हाला सांगितले, कोम्यात गेलेली व्यक्तीसुद्धा जिवंत राहते. म्हणजे का राहते, तर हार्ट जे आहे त्याचं ते हार्ट काय करत असतं, त्याचं ते काम स्वतः कंट्रोलनुसार करत असतं. त्याचा नर्वस कंट्रोल अजिबात नसतो हार्ट. म्हणून त्या हार्टला मायोजेनिक हार्ट, ह्युमन हार्टला काय म्हटलं जातं, मायोजेनिक हार्ट म्हटलं जातं. कारण तो स्वतः काय करतो, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन काय करतो, हे जे इम्पल्स आहेत ते हार्टमध्ये जनरेट करायची कपॅसिटी हार्टमध्ये असल्यामुळे त्याला मायोजेनिक हार्ट म्हटलं जातं. त्यामध्ये बघा इट कॅन जनरेट इट्स ओन रिदम बाय स्पेशलाइज्ड मसल्स. आता ह्या ज्या रिदम्स तयार होतात तर त्याला स्पेसिफिक मसल्स काय करतात इथं आपल्याला काम करताना दिसतात. तर कोणत्या मसल्स ते आपण बघणार आहे. स्पेशलाइज्ड कार्डियक मस्क्युलेचर कॉल्ड द नोडल टिश्यू इज अ डिस्ट्रीब्युटेड इन द हार्ट. म्हणजे या हार्टमध्ये ज्या मसल्स काय करतात, कार्डियक मस्क्युलेचर प्रेझेंट असतं की जे काय करतं, या रिदम क्रिएट करण्याचं काम करतं किंवा हार्टबीट तयार करण्याचं काम करतं. त्या टिश्यूला नोडल टिश्यू म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, तर नोडल टिश्यूज. आणि हे होल हार्टमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट झालेले दिसतात. इथं मी तुम्हाला एक चार्ट लावलेला आहे बघा, त्यामध्ये तुम्हाला हार्ट आणि ह्या व्हेसल्स दिसत आहेत. हे आपण बघणार आहे आता या पॉईंटमध्ये. त्यामध्ये बघा ए पार्ट ऑफ धिस नोडल टिश्यू is a present in the upper right corner of a right atrium. It is called SA node or a sinoatrial node. आता तुम्हाला या चार्टमध्ये हा जो राईट ॲट्रियम आहे, राईट ॲट्रियमच्या वरच्या बाजूला तर ब्ल्यू कलर स्ट्रक्चर दिसतंय बघा, दॅट इज कॉल्ड ॲज अ SA नोड. हा काय राहतो, तर दिस इज द कार्डियक मस्क्युलेचर. म्हणजेच काय म्हणलं जातं त्याला, मगाशी मी तुम्हाला हा नोडल टिश्यू, हा जो नोडल टिश्यूचा मेन पार्ट आहे दॅट इज द राईट ॲट्रियमच्या राईट कॉर्नरला तुम्हाला बघायला मिळतो. त्याला सायनोॲट्रियल नोड किंवा SA नोड म्हटलं जातं. आता हा SA नोड जो आहे त्याच्यामध्ये बघा इट लाईज ॲट द बेस ऑफ ओपनिंग ऑफ अ सुपेरियर व्हेना कावा. मग हा कुठं प्रेझेंट आहे बघा, हा वरची जी व्हेन आहे प्री कॅव्हल व्हेन दॅट इज द सुपेरियर व्हेना कावाच्या बेसला तुम्हाला हा SA नोड प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. तर हा SA नोड कसा काम करतो हे आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहेच. इट इज कॉल्ड SA नोड ऑर अ सायनोॲट्रियल नोड. त्यामध्ये बघा अनादर मास ऑफ नोडल टिश्यू द मॉडिफाईड मस्क्युलेचर फायबर ऑल्सो कॉल्ड ॲटोरिदमिक फायबर्स कंट्रोल द बीटिंग रेट ऑफ हार्ट. त्यामध्ये बघा कंडक्टिंग टिश्यू कन्सिस्ट ऑफ SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड अ पुर्किंजे फायबर्स. म्हणजे आता तुम्हाला ह्या नोडल टिश्यूमध्ये मेन पार्ट जो येतो SA नोड येतो की जिथं काय केले जातात, हार्टबीट क्रिएट करण्याचं काम
इथं इम्पल्स क्रिएट करण्याचं काम इथं मेन काम होतं. त्याच्यानंतर दुसरं आहे ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, दॅट इज द AV नोड. हा सुद्धा कशामध्ये येतो, नोडल टिश्यूचा पार्ट आहे. आणि हे जे आपल्याला दिसत आहेत बंडल ऑफ हिस, हा मधला जो सेप्टम आहे इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, या सेप्टममधून तो बंडल ऑफ हिस कॅरी आउट होतो. आणि नंतर काय होतो, राईट आणि लेफ्ट अँड राईट व्हेंट्रिकलमध्ये तो काय होतो, पसरला जातो फायबरच्या स्वरूपामध्ये. त्या फायबर्सना काय म्हटलं जातं, पुर्किंजे फायबर्स म्हटलं जातं. लक्षात घ्या, SA नोड कुठं प्रेझेंट असतो तर राईट ॲट्रियमच्या राईट कॉर्नरला, म्हणजे सुपेरियर वेना कावा जिथं ओपन होते त्याच्या बेसला बरोबर सायनो ॲट्रियल नोड प्रेझेंट असतो. SA नोड म्हटलं जातं त्याला. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड, AV नोड तुम्हाला इथं दिसतोय बघा, कुठं प्रेझेंट राहतो तर मधला जो सेप्टम आहे इंटर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम, म्हणजे वरचा ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल जोडणारा जो सेप्टम आहे त्या सेप्टमच्या जवळपास अगदी तुम्हाला हा AV नोड बघायला मिळतो, रेड कलरमध्ये दाखवलेला आहे. आणि या AV नोडमधून बंडल ऑफ हिस कुठं राहतात तर इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम जो आहे, जो व्हेंट्रिकलला सेपरेट करतो, या सेप्टममधून कॅरी आउट झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि नंतर इकडं लेफ्ट व्हेंट्रिकलकडं आणि राईट व्हेंट्रिकलकडं त्याचे काय राहतात, फायबर्स पसरलेले दिसतात. दॅट इज द पुर्किंजे फायबर म्हटलं जातं त्यांना. ही आहे आपले कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट. आता कंडक्टिंग टिश्यूमध्ये नोडल टिश्यू म्हटलं जातं त्यांना. जनरली कोणता पार्ट येतो तर SA नोड येतो. कंडक्टिंग टिश्यू, नोडल टिश्यू, दॅट इज द SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस अँड पुर्किंजे फायबर्स. हे कशामध्ये येतात तर कंडक्टिंग टिश्यूमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता आपला नेक्स्ट पॉईंट येतो, दॅट इज द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. आता हा जो चार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट, म्हणजे इथं इम्पल्स कसे तयार होतात, हार्टबीट कसे तयार होतात, हे तुम्हाला या पॉईंटमध्ये किंवा या सिस्टीममध्ये सांगितलेलं आहे. तर इथं बघा, SA नोड इज प्रेझेंट इन द राईट ॲट्रियम. इट ॲक्ट्स ॲज अ पेसमेकर ऑफ हार्ट बिकॉज इट हॅज द पॉवर ऑफ जनरेटिंग ए न्यू वेव ऑफ अ कॉन्ट्रॅक्शन अँड मेकिंग द पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन. आता हा जो SA नोड आहे तुम्हाला कुठं प्रेझेंट आहे म्हणून सांगितलं मी, राईट ॲट्रियमच्या राईट कॉर्नरला सुपेरियर व्हेना कावाच्या बेसला बरोबर हा SA नोड काय दिसतो, प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. तर हा काय करतो तर इट ॲक्ट्स ॲज अ पेसमेकर ऑफ हार्ट. त्याला काय म्हटलं जातं, पेसमेकर ऑफ हार्ट. आता स्पेस म्हणजे काय तर स्पीड, स्पेस म्हणजे PACE, पेस म्हणजे स्पीड. आणि याच्यामध्ये काय राहतं तर इट हॅज द पॉवर ऑफ जनरेटिंग ए न्यू वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन अँड मेकिंग द पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे इथं फक्त काय केलं जातं की कॉन्ट्रॅक्शन तयार केलं जातं, इम्पल्स तयार केले जातात. SA नोडमध्ये ती कपॅसिटी असते की तो काय करू शकतो, कॉन्ट्रॅक्शनची जे हे आहे प्रोसेस आहे ती, त्यासाठी तो इम्पल्स तयार करतो, व्हायब्रेशन तयार करतो. तो कधी करतो हे पण आपण बघणार आहे त्यामध्ये. मग त्यामध्ये बघा, SA नोडलाच पेसमेकर म्हटलं जातं, पेसमेकर ऑफ अ हार्ट. स्पीड, हार्टला स्पीड देण्याचं काम कोण करतो तर पेसमेकर स्पीड तयार करण्याचं काम कोण करतो तर हा SA नोड करतो. आता हे तुम्हाला जनरली एंट्रान्समध्ये हे विचारलं जातं, which is the pacemaker of heart, that is the SA node is the pacemaker, acts as a pacemaker of heart because it has the power of generating a new waves of contraction and making the pace of the contraction. आता याच्यामध्ये बघा, SA node passes the contraction to the left ventricle and also to the AV node. आता हा AV node कुठं प्रेझेंट आहे तर हा मधला जो ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे त्याच्या जवळपासच तुम्हाला, म्हणजे राईट ॲट्रियम आहे त्याच्या बेसला लेफ्ट कॉर्नरमध्ये तुम्हाला हा बघायला मिळतो. याकडं SA नोड काय करतो, ज्या वेळेला वेव्स तयार करतो, वेव्स तयार होतात त्या वेव्स कुठं पाठवायचं काम करतो तो AV नोड. त्या वेव्स काय करतो, कॅप्चर करतो. SA नोड वेव्स तयार करतो, AV नोड तो कॅप्चर करतो आणि तिथून पुढं काय करतो तो पासआउट करण्याचं काम, म्हणजे बंडल ऑफ हिसमध्ये पाठवण्याचं काम कोण करतो तर AV नोड करतो. आणि बंडल ऑफ हिसमधून पासआउट होऊन तो पुर्किंजे फायबरपर्यंत जातो आणि व्हेंट्रिकलला कॉन्ट्रॅक्ट व्हायला
म्हणजे त्या इम्पल्स मदत करतात. आता त्यालाच काय म्हटलं जातं, हा जो ए व्ही नोड आहे, ए व्ही नोडला काय म्हटलं जातं, पेस सेटर म्हटलं जातं. तो काय करतो, तो जो स्पीड आहे किंवा त्या ज्या वेव्ज आहेत त्या सेट करण्याचं काम कोण करतो, तर ए व्ही नोड करतो. लक्षात घ्या, एस ए नोड जो आहे, एस ए नोड काय करतो, वेव्ज तयार करण्याचं, कॉन्ट्रॅक्शनच्या ज्या वेव्ज आहेत त्या तयार करण्याचं काम एस ए नोड करतो. पुन्हा ए व्ही नोड त्या वेव्ज कॅप्चर करून किंवा ए व्ही नोडकडे त्या पाठवल्या जातात आणि ए व्ही नोड त्या काय करतो, त्याच्यावरती पेस सेट करतो ऑफ हार्ट, म्हणजे एक रिदम तयार करण्याचं काम कोण करतो, हा एस ए नोड करतो आणि पुढं बंडल ऑफ हीसकडं पाठवायचं काम करतो. म्हणजे एक रिदम जी तयार होते ती ए व्ही नोडमुळं तयार होते. एस ए नोड फक्त काय करतो, त्या वेव्स क्रिएट करतो आणि ए व्ही नोड त्या सेट करतो. सेट करून तो पुढं पाठवतो. म्हणजे आपण जर म्हणतो एक हार्टबीट तयार होतं किंवा एका मिनटामध्ये 72 वेळा हार्ट आपलं काय होतं, कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स होतं. ते 72 टाईमच्या वेळेला तो कोण ॲडजस्टमेंट करतो, सेट करतो, तर हा ए व्ही नोड त्या हार्टबीट सेट करण्याचं काम करतो आणि पुढं पाठवण्याचं काम करतो. आता ते कसं करतो, त्यामध्ये बघा, बंडल ऑफ हीस दॅट इज कॉल्ड ॲज ऑल्सो तवारा, ब्रांचेस स्टार्ट फ्रॉम ए व्ही नोड अँड पासेस थ्रू इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. म्हणजे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की ए व्ही नोडपासून ज्या ब्रांचेस निघतात त्या इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टममधून होऊन पुन्हा कुठं जातात, द राईट अँड लेफ्ट बंडल्स वन फ्रॉम ईच व्हेंट्रिकल. प्रत्येक व्हेंट्रिकलकडं काय जातात, राईटकडं जातात आणि लेफ्ट व्हेंट्रिकलकडं सुद्धा ह्या ब्रांचेस पाठवल्या जातात. दीज ब्रांचेस फॉर्म नेटवर्क इन अ व्हेंट्रिक्युलर वॉल्स अँड दीज आर कॉल्ड पुर्किंजे फायबर्स. म्हणजे मी आता सांगितलं की ह्या ज्या ब्रांचेस असतात त्या व्हेंट्रिक्युलर वॉलमधून काय होतात, पसरतात, त्यांनाच आपण काय म्हणतो, पुर्किंजे फायबर्स म्हणतो. बंडल ऑफ हीस अँड पुर्किंजे फायबर्स स्प्रेड द इम्पल्स इन व्हेंट्रिकल्स. ॲज ए रिझल्ट बोथ द व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली. तुम्हाला आता इथं सांगितलेलं आहे बघा, बंडल ऑफ हीस अँड पुर्किंजे फायबर्स स्प्रेड इम्पल्स, म्हणजे ए व्ही नोडमधून ज्या इम्पल्स सेट होऊन येतात त्या काय केल्या जातात, इथं व्हेंट्रिकलमध्ये पाठवण्याचं काम किंवा कॅरी आउट करण्याचं, स्प्रेड करण्याचं काम कोण करतात, तर पुर्किंजे फायबर्स करतात. ॲज अ रिझल्ट बोथ व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट सायमल्टेनियसली म्हणजे एकदम दोन्ही व्हेंट्रिकल्स काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. आता तुम्हाला कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्टचा लास्टचा पॉईंट मी तुम्हाला सांगते बघा. ज्या वेळेला आता हा राईट ॲट्रियम आहे, हा लेफ्ट ॲट्रियम आहे. राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. कुठून येतं, तर सुपेरियर व्हेना कावा, कोरोनरी सायनस आणि इन्फेरियर व्हेना कावा, इथून डिऑक्सिजनेटेड ब्लड इथं पासआउट केलं जातं. आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये काय येतं, तर ज्या 3 पल्मोनरी व्हेन्स असतात त्या काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात, कॅरी आउट करतात. मग या वेळेला काय होतं की ज्या वेळेला ॲट्रियम जे असतात ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होऊन किंवा रिलॅक्स होतात. अगोदर काय होतात, हे रिलॅक्स कंडिशनमध्ये असतात. त्यावेळेला काय होतं, हे ब्लड इथं भरलं जातं. ह्या 2 ॲट्रियममध्ये ब्लड ज्या वेळेला येतं त्यावेळेला हे जे असतात ॲट्रियम हे भरले जातात आणि पूर्ण भरल्यानंतर त्या ज्या वॉल्स असतात त्या वॉल्स काय करतात, त्या वॉल्सवरती एक प्रेशर येतो आणि हा प्रेशर वॉल्सवरती आल्यानंतर एस ए नोड काय होतं, ॲक्टिवेट होतो आणि तो काय करतो, वेव्स तयार करतो, व्हायब्रेशन तयार करतो. ज्या व्हायब्रेशन ए व्ही नोडकडे येतात आणि ए व्ही नोडकडं त्या व्हायब्रेशन आल्यानंतर त्याचं तो काय करतो, सेटलमेंट करतो आणि त्या कॅच आउट करून तो पुन्हा कुठं पाठवतो, बंडल ऑफ हीसकडं पाठवून पुर्किंजे फायबर थ्रू व्हेंट्रिकलकडं काय केलं जातं, ह्या वेव्स पाठवल्या जातात. म्हणजे ज्या वेळेला ॲट्रियम फुलफिल्ड झालेलं असतं ब्लडनं त्यावेळेला. आता एकदा फुलफिल्ड झाल्यानंतर आता इथं काय राहणार आहे, इथं व्हेंट्रिकल्स काय झाले असतात, कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. आता ॲट्रियमची कॉन्ट्रॅक्ट व्हायची वेळ आलेली असते. त्यावेळेला हे कॉन्ट्रॅक्शनच्या ज्या इम्पल्स असतात या एस ए नोडनं तयार केल्या तर पुन्हा काय होतं, त्या प्रेशर थ्रू एस ए नोड ॲक्टिवेट झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्शन व्हायला चालू होतं आणि ह्या ट्रायकस स्पीड आणि बायकस स्पीड जे असतात वरच्या प्रेशरमुळे काय होतात, ओपन होतात आणि वरचं जे ब्लड आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड काय केलं जातं, खाली व्हेंट्रिकलमध्ये रिस्पेक्टिव्ह जे व्हेंट्रिकल्स आहेत म्हणजे राईट व्हेंट्रिकलमध्ये आणि लेफ्ट ऑरिकलचं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड काय केलं जातं, पासआउट केलं जातं आणि इथं काय होतात मग व्हेंट्रिकल्स पुन्हा कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे अगोदर ऑरिकल्स नंतर व्हेंट्रिकल्स
हे तुमच्या लक्षात आले का बघा, कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट, हा पण नेक्स्ट पिरियडला बघणार आहे. थँक्यू.